कसं बसं करून ब्रह्मगिरी पर्वतावर तर चढलो, पण तिथून खाली पडलं म्हणजे काम खल्लास. तर जय गजानन माऊली. मागच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं की आपण ब्रह्मगिरी पर्वतावर चढायला सुरुवात केली होती, पण आपल्याला आपल्या शरीराला जास्त त्रास द्यायची सवय नाही म्हणून आपली हालत खराब झाली होती. विशेष म्हणजे वर चढता चढता मी असं खूप जागी विचार केला की जाऊ दे आता येईल पुढे, आपण हे वापस येलो इथं झोपू. पण मग पहिलेच मी लय थकलो होतो, माझे कानही सून झाले होते. पण मी थांब्याचा विचार केला की माझ्या कानातून आवाज येत जाय, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमपुरी. कसा तरी वर येऊन पोहोचलो, वर येता बरोबर पहिले निंबू पाणी पेलं. कसा तरी वर तर चढलो, पण हा प्रवास काही संपायचं नावच नाही घेवा. कारण की आता आम्हाला दुसऱ्या साईडला अजून थोडंसं खाली उतरायचं होतं, कारण की तिकडे दोन महत्वाचे ठिकाण होते. हे पहा, असं म्हणतात की हेच ते महत्वाचे ठिकाण आहे की ज्या ठिकाणाहून गोदावरी मातेचे उगम झाले होते. या उगम स्थानाचे दर्शन घेऊन बाजूलाच असलेल्या गौतम ऋषी आणि देवी अहिल्या मातेच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी प्रदक्षिणा करून आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो एका दुसऱ्या मंदिरात, ज्या ठिकाणी महादेवनं आपल्या जटा आपटून तिथं गंगा गोदावरी माता प्रकट केली होती. पण तुम्हाला सांगतो, वरून हे ठिकाण लय सुंदर दिसते, पण इथून खाली पडला म्हणजे काम खाल्लाचा डायरेक्ट. पण आपल्या देवी देवतांनी जर या लीला एखाद्या सोप्या जागेवर केल्या असत्या तर त्याचं महत्व आपल्याला कळलं नसता. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी एक कॉलेजची ट्रिप आलेली होती आणि ते ट्रिप मधले पोरं या एवढ्या पवित्र ठिकाणी मुन्नी बदनाम हुई सारखे गाणे वाजवत होते. आम्ही त्यांना विरोध तर केलाच, पण आम्हाला त्या ठिकाणी समजलं की यांची याच्यात काही चूक नाही, यांचे आई वडील कुठेतरी यांना संस्कार द्यायला कमी पडले. पुढच्या पार्टमध्ये आपण महादेवाच्या टोंगड्याचे आणि केसांचे चिन्ह पाहणार आहोत, म्हणून पुढचं पार्ट पाहण्यासाठी तुम्ही मला फॉलो करून घ्या पटकन. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम. जय गजानन माऊली.